नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते आहे. कारणही तसंच आहे. तर एका नर्सरीला मी भेट दिली होती. तर सुमित नर्सरी गोलवाडी शिवार. तर तिथे आम्ही चाललो आहोत आणि मी मागे माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता पुष्प प्रदर्शनाचा. तर तिथे त्यांचं लँडस्केपिंग वगैरे होतं. तर मी तिथे त्यांचं कार्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता आणि तेव्हापासून मला नर्सरीला भेट द्यायची होती. तर ते योग आमचा आत्ता आला. तर संडे असल्यामुळं एक फेरफटकाही होतो म्हणून आम्ही निघालो. तर गोलवाडी शिवार सुमित नर्सरी आमच्या घरापासून एक 10 किलोमीटर अंतरावर होती ही नर्सरी. तर म्हणून आम्ही इथे गेलो. विशेष करून मला माती घ्यायची होती माझ्या झाडांसाठी, म्हणून आम्ही इथे आलो आणि 1-2 प्लांट्ससुद्धा मला घ्यायचे होते. तर नर्सरीमध्ये आम्ही पोचलो आहोत, तुम्ही बघू शकता. तर ॲज युज्युअल जसे सगळ्या नर्सरीमध्ये झाडं असतात तशीच इथे पण होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स होते आणि खूप छान. म्हणजे एवढ्या कडक उन्हात एवढं सगळं मेंटेन करणं खूपच अवघड काम असतं. कारण आपण एक गार्डनिंग करणारे आपण असतो, तर उन्हाळ्यात किती त्रास होतो आपल्याला ते झाडांना जपणं, आणि हे लोकं एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंटेन ठेवणं खरंच खूप म्हणजे मला खूप विशेष वाटतं या गोष्टीचं. तर बघू शकता तुम्ही सर्व प्रकारची झाडं होती. इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स, आणि इकडे मोठमोठी गुलछडी, चाफा. इकडे इनडोअर प्लांट्सचं कनेक्शन होतं जे त्यांनी शेड खाली ठेवलेलं आहे. तर मनी प्लांट्सची बरीचशी व्हरायटी, एरिका पाम आणि ड्रेसिना. तर स्नेक प्लांटच्या बऱ्याच जाती इथे होत्या. इकडे गुलछडी वगैरे दिसत असेल, गुलमोहर, अशी बऱ्याच प्रकारचे प्लांट्स इथं होते. तर खूप छान, म्हणजे संध्याकाळ असं छान मस्त वातावरण, प्रसन्न आणि खूप मनाला असं गारवा देणारं म्हणजे ही भेट करून मला वाटलं. आणि इकडे बघू शकता तुम्ही प्लांट्स आहेत, एरिका पाम वगैरे, आणि एक खूप मोठं फूल होतं जास्वंदाचं. तर ते मी बघायला गेले की एवढं छोटंसं रोप आणि त्याला किती मोठं फूल आलेलं. तर ही हायब्रिड व्हरायटी आहे जास्वंदाची, बघू शकता तुम्ही. तर इथे बरेच कलर होते त्याच्यात, पिंक कलर वगैरे. आणि विशेष करून ना मला म्हणजे एका झाडाने माझं लक्ष वेधून घेतलं. हे उंच झालेलं बारीक बारीक पानांचं झाड. मला वाटलं ते एखादं फ्रूट प्लांट असेल, पण ते फ्रूट प्लांट नाही. तर तिथल्या माणसाने सांगितलं ते शो प्लांट आहे. असं उंच उंच वाढतं आणि छान डेरेदार होतं वर जाऊन. तर इकडे क्रोटॉन, परत चाफा, ड्रेसिना, अशी बरेच प्रकारची झाडे इथे या नर्सरीमध्ये होती. हे टगरचं आहे, डबल चांदणी. आणि खूप मोठी होती नर्सरी, खूप छान होती. जिकडे तिकडे झाडच आणि हिरवंगार, आणि पाणी सतत मारत असल्यामुळं थंडगार वाटत होतं. तर ते खूप छान वाटलं. आणि एखाद्या नर्सरीला आपण जेव्हा भेट द्यायला जातो, काही घ्यायचं नसलं तरी आपण काही ना काही घेतो म्हणजे घेतोच. आणि छोटी छोटी शो प्लांट्स होती. मला नाव माहीत नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज मला नक्की सांगा. परत मनी प्लांट्सची बरीच व्हरायटी होती इथं. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. इथे व्हर्टिकल त्यांनी केलेलं आहे आणि यांचा जोर जास्त. तुम्हाला जर गार्डन किंवा लॉन तुमच्या घरासाठी तयार करून हवं असेल तर ते करून देतात. छत्रपती संभाजीनगरचे जे रहिवासी असतील आता त्यांना ही नर्सरी बऱ्याच जणांना माहीत असेल. आणि हे पण गुच्छामध्ये आलेलं फूल होतं. त्या पण प्लांटचं नाव मला माहीत नाही. हे एरिका पाम आणि हे मोगऱ्याचं झाड मी घेतलेलं आहे. त्यांनी मला ते 70 रुपयामध्ये दिलं. आणि इकडे आपले स्पायडर प्लांट वगैरे, परत गुलाबाची होती काही झाडं राईट साईडला. आणि आंब्याचं झाड, मला वाटलं हे एखाद्या मोठ्या पॉटमध्ये असेल, पण ते पॉटमध्ये नव्हतं, जमिनीत होतं. आणि एवढ्याशा झाडाला किती छान बहरलं आहे ते, किती मोहर आलेला आहे त्याला. आणि बहुतेक त्याला आता आंबे पण लागतील. बघू शकता तुम्ही किती छोटा प्लांट आहे. तर खूप छान अनुभव होता की जो मी तुमच्यासोबत शेअर करते. प्लीज तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.